आपल्याला बातमी मिळालेली आहे की माननीय हरित लवादाने दखल घेतलेली आहे की जे मुंबई आणि त्याच्या परिसरामध्ये होणारा बेशुमार वृक्षतोडीकडे लक्ष घातलेलं आहे। हा जो प्रक्रिया आहे किंवा हे जे चाललेलं आहे गेले 10 वर्षामध्ये मुंबईत दररोज शेकडो वृक्ष कापले जातात आणि तुम्ही जर कुठचंही वर्तमानपत्र उचललात दररोज तुम्हाला काही ना काही एक संख्या मिळेल, इथे 25 झाडं कापणार, इथे 50 कापणार, असं करून जो मुंबईचा वृक्षाची संख्या आहे ते वारंवार दर दिवस म्हणजे एक डेली बेसिसवरती कमी केलं जातं आहे। आज मुंबईचं तापमान 42 डिग्री झालं होतं, तरी सरकारचं किंवा शासनाचं या गोष्टींकडे लक्ष नाही। माणसाचं स्वास्थ्यावरती आणि गरीब लोकांच्या जीवनावरती काय याचा परिणाम पडतो, खास करून ज्यांच्या घरात AC नाही आहे, ज्यांच्या घरात कूलर नाही, त्यांचं काय अवस्था आहे आणि जे मजदूर काम करतात उन्हामध्ये त्यांचं काय हालत आहे। आणि आपण विकास म्हणतो, विकास कसला विकास आहे हा जो दररोज विकासाच्या नावाखाली दररोज आपल्याला शेकडो वृक्ष जर गमवायला लागते आहे, तर हे बरोबर नाही आहे। याला कुठेतरी आपल्याला थांबवायला लागेल। आपल्याला नेहमी सांगितलं जातं की 5 पट वृक्ष लावले, 3 लावले, 4 लावले, 2 लावले, हे सगळं बंडल आहे, बोगस आहे क्लेम। तुम्ही जाऊन बघा कुठे तुम्हाला एक 1% किंवा 2% असं मिळेल तिथे सक्सेस झालेले आहे। वृक्ष जे रोपं लावले ते वाढले व्यवस्थित। म्हणजे काय, दररोज वृक्ष काढून त्यांची मुंबईचं जो वातावरण आहे त्याला खराब करण्यात, पर्यावरणाला ऱ्हास पोहोचवण्याचं काम शासनाचे वेगवेगळे एजन्सीज, खास करून मुंबई महानगरपालिका, MMRDA, MSRDC हे अशा सगळे जे एजन्सीज आहेत एकत्र येऊन आपल्या वृक्षांचं कत्तल करत जात आहे आणि कुठेतरी लोकांनी उभं राहून याचा विरोध केला पाहिजे। न्यायालयाने दखल घेतली हे फार महत्त्वाचं एक गोष्ट आहे आणि ह्याने आमचा एक मनामध्ये एक विश्वास बसला, कदाचित पुढे न्याय मिळेल, वृक्षांना तरी न्याय मिळेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।